भाजपची आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी। मुख्यमंत्री 3 दिवसांमध्ये 6 विभागांच्या बैठका घेणार। बेस्ट कामगार सेना पदाधिकाऱ्यांचा शुक्रवारी मार्गदर्शनपर मेळावा। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मेळावा पार पडणार। बेस्टच्या संघटना बांधणीकडे ठाकरेंचं लक्ष। देवाभाऊंच्या 32,000 कोटींच्या मदतीनंतर राऊतांची झोप उडाली। भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। प्रसिद्धीसाठी आरोप करणं हीच रोहित पवारांची खासियत। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष म्हणजे गुंडांचा प्रमोशन विभाग, नवनाथ बन यांचा टोला। स्वतःच्या आईच्या नावाने जो बार आहे त्या बारमध्ये नाचून पैसे कमवणारे बाप बेटे, त्यांना कोणत्याही नीतिमत्ता, संस्कार, संस्कृती नाही। भास्कर जाधवांचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका। रामदास कदम यांची उलटी गिनती सुरू। भास्कर जाधव यांची रामदास कदम यांच्यावर देखील टीका। निलेश घाळवळचा राम शिंदेंच्या प्रचारातील व्हिडिओ व्हायरल। रोहित पवारांनी आरोप केल्यानंतर व्हिडिओ व्हायरल। घाळवळ राम शिंदेंसाठी मत मागतानाचा व्हिडिओ। गृहराज्यमंत्री योगेश कदम बेताल आणि बेजबाबदार सदस्य। कदमांचं एक एक कदम उघड होत आहे। सचिन घाळवळ शस्त्र परवाना प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची टीका। मंत्री कोकाटेंचं रमी खेळतानाचा व्हिडिओ प्रकरण। रोहित पवारांची चौकशी होण्याची शक्यता। माणिकराव कोकाटेंनी नोंदवला जबाब। व्हिडिओ संदर्भात सखोल तपास करण्याचे पोलिसांना आदेश। नवनाथ बन यांनी एक्सवर शेअर केले आमदार रोहित पवारांचे घाळवळ सोबतचे फोटो। परवान्यासाठी अर्ज कसा करायचा याचं मार्गदर्शन रोहित पवार करत होते का, असा सवाल उपस्थित। सचिन घाळवळला योगेश कदमांनी शस्त्र परवाना दिला। अनिल परबांचा हल्लाबोल। कदमांनी पोलिसांचे नीतिधैर्य खच्चीकरण केले। अनिल परबांचा हल्लाबोल। सचिन घाळवळ दोषमुक्त ठरला तरी गुंड आहे, परबांचा निशाणा। सचिन घाळवळचा भाऊ गुंड आहे, देशाबाहेर पळालाय, पोलिसांनी परवाना नाकारला, कदमांनी दिला। अनिल परबांचा हल्लाबोल। घाळवळवर चापटी मारल्याचा गुन्हा नाही, खुनाचे गुन्हे आहेत। खून आणि खुनाचा प्रयत्न, खंडणी प्रकरणात अडकलेले लोक आहेत। अनिल परबांचा हल्लाबोल। मंत्री योगेश कदमांनी सचिन घाळवळला दिला शस्त्र परवाना। गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या घाळवळला शस्त्र परवाना। पुणे पोलिसांचा विरोध डावलून 20 जूनला दिला परवाना। देवेंद्रजी वाट कसली बघताय? पुणे जर खऱ्या अर्थानं सुरक्षित करायचं असेल तर पुण्यातल्या गुंडगिरीला बळ देणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे। सुषमा अंधार यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। समाज कल्याणचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला। प्रत्येक वेळी तुम्हाला समाज कल्याणचा निधी दिसतो का? बिहारमध्ये बहिणींच्या खात्यावर पैसे टाकले, पैशाच्या जोरावर मतं विकत घेण्याचा प्रकार। बच्चू कडू यांची सरकारवर टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी येणार म्हणून राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर निशाणा। लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता दिला नाही तर मुख्यमंत्र्यांनी एअरपोर्टपर्यंत जाऊ नये। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला। शेतकरी रडतात कसे हे दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा मोर्चा। पालकमंत्री संजय शिरसाटांचा टोला। पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेना संघर्ष पेटण्याची शक्यता। दंगेकरांना समज द्या, स्थानिक भाजपचा संताप। दंगेकरांकडून घाळवळ अडून चंद्रकांत पाटलांवर टीका। सकाळी अर्ज केलेल्या जात प्रमाणपत्र दुपारी मिळालं सुद्धा। प्रमाणपत्र देण्याची घाई बघा, इतका तत्पर कारभार। नक्कीच पैशांचा व्यवहार झाला असेल, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप। निलेश घाळवळ राम शिंदेंचा निकटवर्तीय। राम शिंदेंच्या सांगण्यावरूनच बंदुकीचा परवाना दिला असावा, आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप। देशाचे पंतप्रधान येतात तेव्हा महाराष्ट्राला काहीतरी मिळतं असं बघावं, नेहमी कावेळ झाल्यासारखं पाहू नये। राऊतांच्या स्टेटमेंटबद्दल संजय शिरसाटांचं वक्तव्य। आडमार्गाने हिंदी लादण्याचा प्रयत्न नको, त्रिभाषा धोरण समितीला मनसेचं पत्र। राज्य शासनाच्या त्रिभाषा धोरण समितीबाबत मनसेची आक्रमक भूमिका। माहीम किल्ला आणि सभोवतालचा 3 एकर परिसर विकसित करण्यास सांस्कृतिक कार्यमंत्री आणि आशिष शेलार यांचं आश्वासन। बीड नगरपालिकेचा नगराध्यक्ष ठाकरेंच्या शिवसेनेचा होणार। नगरपालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकवणार गणेश वरेकरांचा दावा। रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी विक्रांत जाधवांची नियुक्ती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं नियुक्ती। विक्रांत जाधव आमदार भास्कर जाधवांचे सुपुत्र।
असदुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगरमध्ये सभेत ओवैसी काय बोलणार याकडे लक्ष. 15 अटी शर्ती घालून पोलिसांनी सभेला दिली परवानगी. मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील अंतरवाली सराटीमध्ये विखे पाटील आणि मनोज जरांगे पाटलांची भेट. मराठा आरक्षणाच्या JR संदर्भात दोघांमध्ये चर्चा. कल्याणमध्ये देवाभाऊ व्हिजन रिसर्च प्रोजेक्टचा शुभारंभ. जीवनदीप महाविद्यालयामध्ये होणार दृष्टीदोष मुक्त. गाळवे बंधूंवर आणखीन एक गुन्हा दाखल. निलेशनं फिर्यादीला बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप. बंदुकीचा धाक दाखवत 10 फ्लॅटचा ताबा मागितल्याचा आरोप. पोलिसांना चौकशीमध्ये संपूर्ण सहकार्य. गुन्हाच केला नाही तर घाबरण्याचं कारण नाही. मनोरमा खेडकरचं विधान. कोल्ड्रिप सिरप नागपूरमध्ये कुठंच नाही. FDAच्या मनीष चौधरींनी केला खुलासा. कोल्ड्रिप सिरपची विक्री फक्त मध्य प्रदेशमध्येच झाली. FDAच्या सहाय्यक आयुक्तांची माहिती. नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांची कामं होईपर्यंत टोल वसुली थांबवा. आमदार सत्यजित तांबे यांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन. सोन्यानंतर चांदीलाही मोठी झळाली. चांदीच्या दरामध्ये 7,000ची वाढ. भाववाढीमध्ये चांदीनं सर्व रेकॉर्ड मोडले. चांदी प्रति किलो 1,66,000 रुपयांवर. शिर्डीच्या साईबाबांना 74 लाख रुपयांचं सोन्याचं ताट अर्पण. मुंबईतील साईभक्त धरम कटारिया यांनी साईबाबांच्या चरणी स्वर्ण ताट केलं अर्पण. सातपूर गोळीबार प्रकरणी माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि पुत्र दीपक लोंढेंना पोलीस कोठडी. 12 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी. खंडणीचा कट रचल्याप्रकरणी लोंढेंवर गुन्हा दाखल. लालपरीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ. टायरचे तुकडे पडलेली वाडा आगाराची बस. प्रवाशांच्या सेवेमध्ये जाब विचारणाऱ्या तरुणाला चालकाची दमदाटी. चंद्रपूरमध्ये इंद्रनील नाईक यांनी रखडलेल्या पुलाची केली पाहणी. गेल्या 6 वर्षांपासून पुलाचं बांधकाम ठप्पच. साताऱ्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रद्द. रिझर्व्ह बँकेनं परवाना केला रद्द. परवाना रद्द केल्यानं ठेवीदारांमध्ये आता खळबळ. तर ठेवीदारांचे पैसे लवकर मिळण्याची मागणी. पैठण नगर परिषदेच्या नगरसेवक पदासाठी आरक्षणाची सोडत जाहीर. समिती सभागृहामध्ये लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढत नावं जाहीर. गांधी वध नाही तर गांधी हत्या. गांधी हत्येच्या 77 वर्षानंतर मराठी विश्वकोशामध्ये शब्द बदल. विश्वकोशाच्या 14व्या खंडापासून गांधी वध असा शब्दप्रयोग होता. शब्द वगळण्यासाठी 2020 मध्ये याचिकेच्या द्वारे करण्यात आली होती मागणी. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती. आमदार सदाभाऊ खोत आणि पडळकरांच्या मागणीला यश. जयंत पाटलांच्या नेतृत्वाखालील जिल्हा बँकेला मोठा झटका. ठाणे ते बोरीवली प्रकल्प 2028 मध्ये होणार पूर्ण. प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर. तर अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये ठाणे ते बोरीवली प्रवास सुसाट होणार. मुंबई महानगरपालिकेची म्हाडा स्टाईल योजना. उच्चभ्रू परिसरामध्ये कमी दरात घर घेण्याची सुवर्ण संधी. दिवाळीनंतर प्रथमच लॉटरीद्वारे विक्री होणार. भिवंडीमध्ये अतिधोकादायक इमारतीवर महानगरपालिकेची कारवाई. पावसाळ्यामध्ये होणारी इमारत दुर्घटना टाळण्यासाठी इमारतींवर कारवाईचे निर्देश. महसूल मंत्र्यांची सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 2 कार्यालयाला अचानक भेट. यावेळेस अतू कपले यांच्या टेबलवर 5,000 रुपये रोख सापडले. घटनेनं कपलेंना निलंबित करण्याचे आदेश. मीरा भाईंदरमध्ये विशेष लहान मुलांसाठी ट्रॅफिक एज्युकेशन गार्डन उपक्रम. मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते उद्घाटन. मुलांना वाहतुकीचे नियम समजण्यासाठी कौतुकास्पद उपक्रम. नंदुरबारमध्ये 4 नगरपालिकांसाठी आरक्षण सोडत. 114 जागांपैकी 53 जागा महिला उमेदवारांसाठी आरक्षित. जिल्ह्यातील 4 नगर परिषदेचा समावेश. राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा निर्णय. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एका दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार. सांगली जिल्ह्यामध्ये 6 महिन्यात 853 कोटींचा GST वसूल. GST कपातीचा परिणाम जिल्ह्यात ऑक्टोबरनंतर स्पष्ट होणार. मध्य रेल्वे मार्गावरील लोकलनं प्रवास करणं धोक्याचं. महिलांच्या डब्यामध्ये बंद पडलेले लोखंडी फॅन प्रवाशांवर पडून दुर्घटनेची शक्यता. कोल्ड्रिपच्या पाठोपाठ अन्य 2 खोकल्यांच्या औषधामध्ये विषारी घटक. रेस्पिफ्रेश TR आणि रिलाईफ औषधामध्ये विषारी घटक आढळले. अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं औषध विक्रेत्यांना सतर्कतेचे आदेश. अमरावतीमध्ये युवा महोत्सवात पारंपरिक नृत्यविष्कारानं विद्यार्थ्यांनी वेधलं रसिकांचं लक्ष. युवा महोत्सवात 4 दिवस चालणार अनेक स्पर्धा. छत्रपती संभाजीनगरमध्ये डेंग्यूचे 40 रुग्ण. जिल्ह्यामध्ये 37 दिवसांमध्ये डेंग्यूचे 40 रुग्ण. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या.
तुळजाभवानी मंदिर जतन आणि संवर्धन समिती जाहीर सांस्कृतिक विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन। काही दिवसांपूर्वी मंदिराच्या डागडुजीचा मुद्दा आला होता समोर। मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचा अभ्यास समिती करणार। ॲप आधारित टॅक्सी आणि रिक्षा चालकांचा आज बंद। विविध मागण्यांसाठी बंदचा निर्णय। पंतप्रधान मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय बंद। एकाच ॲपमध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचं तिकीट। मोदींकडून मुंबई वन तिकीट ॲप लॉन्च। पंतप्रधान मोदींकडून मुंबईकरांना मोठं गिफ्ट। लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज। सप्टेंबरचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता। लाडकी बहिणीसाठी 410 कोटींचा निधी वर्ग। धर्मपाल मेश्राम यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना झापलं। राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे केडीएमसीवर ताशेरे। विचारणा केलेली कोणतीच माहिती न मिळाल्यानं संताप। महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू। उकाड्यामध्ये आता सातत्यानं वाढ। पुण्यातील डेक्कन येथील भिडेपूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू। दिवाळीच्या निमित्तानं मध्यवर्ती भागामध्ये खरेदी करण्यासाठी मोठी वर्दळ। पादचारी पुलासाठी पुणे मेट्रोचं सुरू असलेलं काम बंद राहणार। पुणे शहरातील बेकायदा नळजोडणीचा शोध घेण्यासाठी महापालिकेनं घेतला रोबोट। रोबोटचा वापर करून 40 बेकायदेशीर नळजोडणीचा घेतला शोध। दहशतवाद विरोधी पथकाची कोंढव्यामध्ये मोठी छापेमारी। आय लव्ह मोहम्मदच्या संदर्भात कोंढव्यात 25 ठिकाणी छापे। काही संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। धुळ्यामध्ये छत्रपतींसह मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये वादग्रस्त वक्तव्य। समाजकंटकाला अटक करा अन्यथा रस्त्यावरती उतरू। मराठा समाजाचा पोलीस प्रशासनाला इशारा। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर रोजगार सहाय्यकांचा रास्ता रोको आंदोलन। आंदोलनानं वाहतूक ठप्प। अमरावती शहर पोलीस घटनास्थळी दाखल। मालेगावमध्ये महावितरण कर्मचाऱ्यांचं काम बंद। आंदोलन। त्वरित आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा। पालघरमध्ये वीज महावितरण विभागाच्या कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन। त्यामुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता। नागपूरमध्ये वीज कर्मचारी 3 दिवस संपावर। संपामुळे वीज संकट निर्माण होण्याची शक्यता। महावितरणाचं खासगीकरण पुनर्रचनेच्या विरोधात पुकारला संप। वीज कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप। वीज कंपन्यांचं खासगीकरणच्या विरोधामध्ये संप। कंपन्यांच्या पुनर्रचनेला कर्मचाऱ्यांचा विरोध। रायगडमध्ये विविध मागण्यांसाठी महावितरण कामगारांचा संप। महावितरण कार्यालयामध्ये शुकशुकाट। ग्रामस्थांचे मोठे हाल। धाराशिव जिल्ह्यातील वीज कर्मचारी, अभियंते, कंत्राटी कामगार 3 दिवस संपावर। 1000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा समावेश। पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात मोर्चा। पीएमआरडीएच्या कार्यालयाच्या बाहेर पोलिसांनी मोर्चा अडवला। मोर्चामध्ये अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळराव पाटील, बाबाजी काळे यांच्यासह नागरिक आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित। कोल्हापूरमध्ये महावितरणाचे कर्मचारी संपावर। महावितरण खासगीकरण आणि पुनर्रचनेच्या विरोधात संप। कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी। परभणीमध्ये खासगीकरणाच्या विरोधामध्ये आंदोलन। विद्युत कर्मचारी, अभियंता आणि अधिकाऱ्यांचं कृती समिती कार्यालयाच्या समोर काम बंद आंदोलन। अमरावती अग्निशमन दलातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याच्या विरोधामध्ये आंदोलन। तात्काळ कर्मचाऱ्यांना कामावरती रुजू करण्याची मागणी। सातारामध्ये वीज कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन। मागण्या जर मान्य झाल्या नाही तर राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा। राज्यभरात विद्युत विभागातील विविध संघटनांनी पुकारला 3 दिवसांचा संप। संपाला सोलापुरातील विद्युत कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांचा पाठिंबा। जालन्यामध्ये खासगीकरणाच्या विरोधामध्ये वीज कर्मचारी आक्रमक। मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून आमच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा संप पुढे ढकलू, कर्मचाऱ्यांचा इशारा। पुरंदर तालुक्यामध्ये आरपीआय आणि सर्व पक्षाच्या वतीनं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध। पुन्हा असं घडलं तर संविधान बाजूला ठेवून आम्हाला पॅन्थर व्हावं लागेल, आरपीआयचा इशारा। परभणीच्या पाथरी रामपुरी खुर्द ग्रामपंचायतीमध्ये बोगस कामांच्या चौकशीची मागणी। चौकशी न केल्यास संतप्त ग्रामस्थांचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा। न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा साताऱ्यामध्ये निषेध। न्याय व्यवस्थेवरील गंभीर हल्ला। आंबेडकरवादी संघटनांची प्रतिक्रिया। 13 ऑक्टोबरला राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा। नवी मुंबईच्या वाशीमध्ये नागरिक विविध समस्यांनी त्रस्त। नागरी समस्यांसाठी मनसेचा वाशी वॉर्ड ऑफिसवर टाळबजाव आंदोलन। जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आझाद मैदानावर आंदोलन केलं तर सरकारकडून दबाव टाकून हैदराबाद गॅझेट मंजूर करून घेतल्याचा आरोप। त्यामुळे ओबीसी समाजाची आता आक्रमक भूमिका। दहिसर पोलिसांकडून खंडणी आणि दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक। आरोपींकडून चोरीचं साहित्य जप्त।
अमरावतीमध्ये निवृत्त न्यायाधीशाची सायबर फसवणूक, 31 लाख रुपयांची फसवणूक, तर सायबर क्राईम पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवण्यात आली। कंत्राटदाराकडून ज्योतिषाला 74 लाख रुपयांचा गंडा, पंतप्रधान कार्यालयाशी संबंध असल्याचं सांगत फसवलं। कंत्राटदार रवी नरोत्तम शर्मा, पोलिसांकडून त्याला अटक। 95 टन सुपारी जप्त केलेली सुपारी 50% किडलेली। अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई। सरपंचाच्या सांगण्यावरून 5,000ची लाच घेणाऱ्या एकाला अटक। कळमनुरी पोलीस स्थानकामध्ये आता गुन्हा दाखल। डोंबिवलीच्या पलावा सोसायटीमध्ये घडला धक्कादायक प्रकार। सुरक्षा रक्षकाकडून 2 मुलांना मारहाण। पालकांनी जाब विचारतात सुरक्षा रक्षकाकडून मुजोरी। मारहाण करणारे सुरक्षा रक्षक पोलिसांच्या ताब्यात। कारागृहातल्या कैद्यांकडून मोबाईल सापडल्याचं प्रकरण। जप्त केलेल्या मोबाईलचा पोलीस सीडीआर काढणार। चौकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता। अमरावती मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडे सापडले 5 मोबाईल। परभणी जिल्ह्यामध्ये पूर परिस्थितीनं संकट। भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सरकारकडे आर्थिक आणि पुनर्वसनाच्या उपाययोजनेची मागणी। परभणीच्या जिंतूरमध्ये शेतकऱ्यांचा जागरण गोंधळ। मोर्चा, अतिवृष्टी, पीक नुकसानीसह विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर धडक। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती। ग्रामीण भागात भात कापणीला आता सुरुवात। सिल्लोडमध्ये अतिवृष्टी नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला कल्याण काळेंची प्रमुख उपस्थिती। विविध योजनेतील लाभार्थींसंदर्भात अडीअडचणींवर चर्चा। बीडच्या गेवराईमध्ये अतिवृष्टीनं मोठं नुकसान। शिवसेनेच्या वतीनं पूरग्रस्त गावांना किराणा किटसह कपड्यांचं वाटप करण्यात आलं। सांगलीत राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाड यांच्या गाडीवर दगडफेक। अज्ञातांकडून गाडीवर दगडफेक करण्यात आली। दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट। मीरा भाईंदरमध्ये पोलिसांच्या गाडीच्या छतावर बसला माकड। दृश्य पाहण्यासाठी परिसरात लोकांची गर्दी। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार। परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागानं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी। जालन्यामध्ये शॉर्ट सर्किटनं 8 एकर ऊस जळून खाक झाल्यानं अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। चंबोलीमध्ये राष्ट्रीय फुटबॉलपटूचा अपघात। भरधाव कारची धडक, पायाला गंभीर दुखापत। आरोपी अजूनही मोकाट। पालघरच्या वाड्यातील आश्रमशाळेमध्ये 2 विद्यार्थ्यांची आत्महत्या। आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट। पालकांकडून संताप व्यक्त। आश्रमशाळेतील 12 विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण। शौचालय नीट साफ न केल्यानं मारहाण। पालघरच्या आश्रमशाळेतील घटना। मारहाण करणाऱ्या माजी विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल। दौलत आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।